मित्रांनो, आज मी तुमच्या समोर या माध्यमातून मी व्यक्त होतोय. आज आपल्या समोर आपला विषय आहे पृथ्वीचं संवर्धन, पृथ्वीचं रक्षण, जल, जंगल आणि जमीन. आज तुम्हाला या माध्यमातून मी आज तुमच्यासमोर माझे व्हिडिओ आणि माझे विचार मी सातत्याने मांडत आलो आहे आणि मांडतो. ही पृथ्वी वाचली पाहिजे. या पृथ्वीवरती आज जी जंगलतोड होते आणि ती जंगलतोड या पृथ्वीला पूर्णपणे जो समतोलपणा आहे तो कुठेतरी, आणि आज आपण त्याची जी पडसाद आहे ती आपण सर्वजण पाहतोच आहे. आज अतिशय या पृथ्वीवरचा जो हरितपट्टा आहे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जंगल, आणि हा जो जंगलपट्टा आहे हा परिपूर्ण नष्ट होताना आपण पाहतोय. आणि हे नष्ट होण्याचं कारणच असं आहे की मित्रांनो, हा भारत देश असा आहे की या भारत देश हा सुजलाम सुफलाम असा हा भारत देश आहे. आणि या देशामध्ये प्रथम आपण इथे आपली जी संस्कृती आहे या देशाची, ही कृषी संस्कृती आहे. आणि ही कृषी संस्कृती आपली असल्यामुळे आपण या भारत देशामध्ये आपले जे पूर्वाश्रमीचे सगळे आपले जे सर्व या भारत देशातील जे नागरिक होते ते नागरिक अतिशय सुख आणि समाधानाने आनंदाने असायचे. कारण इथली जी संस्था होती ती बळीराजा म्हणजे कृषी संस्कृती होती. आता ह्या बळीराजाच्या राज्यामध्ये आजही जनता आपली इथे बळीराजाचा उच्चार करते. कारण बळीराजा हा म्हणजे न्यायप्रविष्ट होता. बळीराजा हा आपल्या देशाला किंवा आपल्या ह्या इथल्या आपल्या सर्व त्याच्या प्रजेला सुखी समृद्ध ठेवण्यासाठी अशी त्याची जी नियोजनबद्धता कार्यक्रम असा असायचा. आणि याचा जो कार्यक्रम होता, हा इथली सिस्टम जी होती ही सर्व इथे आपण एकामेकावरती अशी अवलंबून होती. म्हणजे इथे तुमच्या कामावरून तुमचा या ठिकाणी आपण सर्वजण आपल्या व्यवसायानुसार आपण इथे चालत होतो. आणि या माध्यमातूनच आज बळीराजाची संस्कृती होती आणि ती नागरी संस्कृती होती या भारत देशातील. आणि म्हणूनच मित्रांनो, या भारत देशामध्ये आजही आपली पूर्वजी लोक होती ती आपल्याला ते सांगायचे. तर काय सांगायचे मित्रांनो, की या भारत देशामध्ये सोन्याचा धूर निघत होता. आता सोन्याचा धूर निघत होता जो काळ होता तो तथागत भगवान गौतम बुद्धांचा मित्रांनो काळ होता. तथागत भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये जी राजवट होती ती समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, आणि हे बंधुत्व मुळेच आज तथागत भगवान गौतम बुद्धांचे जे विचार आहेत ते ज्या पृथ्वीवरील सर्व देशांमधील सर्व असणाऱ्या नागरिकांनी स्वीकारलेले आहेत. जगातील सर्व देशांमधील नागरिकांनी आणि जिथे जिथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व हे जे विचार आहेत ते सर्वांनी स्वीकारलेले आहेत. आणि म्हणून मित्रांनो, या ठिकाणी मला या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे ही पृथ्वी वाचली पाहिजे. पृथ्वीचे जल, जंगल आणि जमीन ही जर वाचली नाही तर येणारा इथला जो सर्व आपण जो समूह आहे तो आर्थिक कमकुवत असणारा जो समूह आहे तो कुठेतरी आज पूर्णपणे आज त्याची जी स्थिती आहे तो कुठेतरी आज त्याचं अस्तित्व तिथे संपल्यासारखं जे होतंय आज. आणि म्हणूनच आज या ठिकाणी शेती वाचली पाहिजे, शेती संवर्धन झालं पाहिजे. इथल्या राजकीय किंवा इथल्या व्यवस्थापनाने शेतीवरती हे कशी वाचेल आणि शेती उत्पन्न कसं वाढेल आणि ते नैसर्गिकरित्या कसं वाढेल हे आपण पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच या माध्यमातून मला सांगायचं आहे आणि मी नेहमी आपल्यासमोर विचार व्यक्त करत आहे की आपण पृथ्वीचं रक्षण आणि पृथ्वीचं संवर्धन, पृथ्वी वाचली पाहिजे. इथे प्लास्टिकची आज इथे प्रदूषण होतंय, इथे ध्वनी प्रदूषण होतंय, इथे सगळ्या प्रकारचं इथे सिमेंटची जंगलं उभी राहतात आणि ते हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे शहरीकरण होत असताना इथे कृषी आणि इथली जी शेती ही व्यवस्था आणि शेतकरी जर वाचला, शेतकरी जगला तरच आपण या निसर्गात आपण समतोल राखू शकतो आणि आपण शहरातली लोक अन्नधान्य खाऊ शकतो. नपेक्षा आपलं इथे अस्तित्व, ज्या मानव जातीचं अस्तित्व हे कुठेतरी आज संपुष्टात येऊ शकतं. आणि म्हणूनच मानव समाजाला किंवा जर वाचवायचं असेल, पृथ्वीला वाचवायचं असेल तर मित्रांनो प्रत्येकानं आपल्या इथे वृक्षारोपण हा कार्यक्रम झाला पाहिजे आणि प्रत्येकानं इथे 5 तरी झाडं ही लावली पाहिजे आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजे. हेच या ठिकाणी मला आपल्याशी विचार व्यक्त करायचे आहेत. आणि म्हणूनच जल, जंगल आणि जमीन ही वाचली पाहिजे आणि आपला बळीराजा वाचला पाहिजे. आणि म्हणूनच या माध्यमातून मी तुमच्याशी व्यक्त होतो.
आपण समजून घ्याल. आपण सर्वजण विचार करणारे लोक आहोत आणि म्हणून प्रत्येकानं या पृथ्वीसाठी आपण काम केलं पाहिजे. पृथ्वीच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी प्रत्येकाने आपले विचार आणि प्रसार केला पाहिजे. हेच मला या ठिकाणी माध्यमातून मांडायचं आहे. आणि मित्रांनो, मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मित्रांनो.